आणि आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी। शपथपत्र मागणारा निवडणूक आयोगाला राहुल गांधींकडून संसदेतील शपथेची आठवण। तर संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे। निवडणूक आयोगाने आम्हाला मागील 10 वर्षातील डिजिटल वोटर लिस्ट द्यावी। राहुल गांधींचा आयोगावर हल्लाबोल। राहुल गांधींची पत्रकार परिषद म्हणजे जुन्या बाटलीत नवी दारू। गांधींकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न। राहुल गांधींच्या आरोपांनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर। तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये कुठलीही तांत्रिक अडचण नाहीये। वेबसाईट लॉन्च झाल्यापासून वेबसाईट अगदी व्यवस्थित सुरू आहे। राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। राहुल गांधींनी सलीम जावेदकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आणि हरण्याचं कारण आत्ताच शोधून ठेवलं। मतदानात गोळ झाल्याच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। लोकांचा लोकशाही संस्थांवरील विश्वास उडायला हवा। भारतात अराजकता झाली पाहिजे अशी राहुल गांधींची मानसिकता आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता खूप आधी उघडकीस आली असती। राहुल गांधींच्या आयोगावरील आरोपांनंतर प्रकाश आंबेडकरांचं ट्विट। राहुल गांधींनी चांगलं काम केलंय। प्रकाश आंबेडकरांकडून कौतुक। देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे दलाल आहेत का? फडणवीसांचं वक्तव्य अहंकारातून, तर आरोप निवडणूक आयोगावर आहे। मग उत्तर फडणवीस का देत आहेत? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निशाणा। वरळी कोळीवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने सामने। नारळी पौर्णिमेनिमित्त हे दोन्ही नेते कोळीवाड्यात, तर कोळी बांधवांनी मला निमंत्रित केलं, शिंदेंची प्रतिक्रिया। तर दुसरीकडे वरळी कोळीवाड्यात खूप पर्यटक येतात। आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून कोळीवाड्यात येतो तेव्हा आनंद असतो, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया।